ज्या चाणक्याने मोदींना दिल्ली जिंकून दिली, ज्याने ममतांसाठी बंगालमध्ये भाजपचा अश्वमेध रोखला, तोच किंगमेकर आता दादांच्या राष्ट्रवादीसाठी मदतीला धावून आलाय. होय, अजितदादांच्या घड्याळाला नवा वेग देण्यासाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एंट्री झाली आहे. कमळाची गणिते चुकवण्यासाठी आणि दिल्लीश्वरांना महाराष्ट्राच्या मातीत घाम फोडण्यासाठी दादांनंतर सुनेत्रा पवार यांनी टाकलेलं हे सर्वात मोठं असर मानलं जात आहे. नेमके प्रशांत किशोर आहेत तरी कोण, त्यांनी आत्तापर्यंत कोणकोणत्या पक्षांसाठी काम केलंय आणि त्यांचा सक्सेस रेट आहे तरी किती? दादांना गुलाबी ओळख देणारे अरोरा आउट, पीके इन. यापूर्वीच म्हणजे काही महिन्यांपूर्वीपर्यंत नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स ही कंपनी अजित पवार यांच्या पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनीती ठरवण्याचं काम करत होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत बसलेल्या जबर धक्क्यांनंतर अजितदादांना जनतेमध्ये सॉफ्ट इमेजसह सादर करण्याचे काम याच कंपनीने केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर होताच अजित पवारांचे गुलाबी जॅकेट आणि संपूर्ण महाराष्ट्रात फिरलेली गुलाबी रथ मोहीम ही नरेश अरोरा यांचीच संकल्पना होती. या गुलाबी कॅम्पेनिंगमुळे विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला अपेक्षेपेक्षा मोठं यश मिळालं. पण आता डिझाईन बॉक्स या प्रसिद्ध संस्थेशी करार संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आता थेट देशातील सर्वात मोठे आणि यशस्वी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर अर्थात पीके यांच्याशी हातमिळवणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची प्रदीर्घ बैठक पार पाडली, ज्यात येथून पुढे प्रशांत किशोर राष्ट्रवादीची पुढील राजकीय रणनीती ठरवणार असल्याचं निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. कायदेशीर सोपस्कार पूर्ण केल्यानंतर 1 जूनपासून प्रशांत किशोर यांची कंपनी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आणि रणनीती सांभाळणार आहे. पुढील 3 वर्षे पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने राष्ट्रवादीकडनं थेट निवडणुकीच्या चाणक्याला साथ घातल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कोण आहेत प्रशांत किशोर आणि त्यांचा सक्सेस रेट आहे तरी काय? प्रशांत किशोर हे भारतीय राजकीय वर्तुळातील असं नाव आहे ज्यांनी अनेक बुडत्या नौका किनाऱ्याला लावल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघात सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात 8 वर्ष काम केल्यानंतर त्यांनी भारतात राजकीय रणनीतीचे नवे पर्व सुरू केले. 2014मध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी चाय पे चर्चा आणि 3D रॅलीसारख्या संकल्पना राबवून त्यांनी भाजपला पूर्ण बहुमत मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या पक्षांसाठी काम केलं आणि त्यांचा राजकीय रणनीतिकार म्हणून सक्सेस रेट जवळपास 92 ते 95% एवढा राहिला आहे. त्यांनी 10-11 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या निवडणुका हाताळल्या आणि त्यापैकी केवळ 1 किंवा 2 निवडणुकांमध्ये त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालच्या 2021च्या निवडणुकीनंतर त्यांनी औपचारिकपणे राजकीय सल्लागार म्हणून काम करणे थांबवले आणि बिहारमध्ये जनसुराज्य पक्षाद्वारे थेट राजकारणात ते सक्रिय झाले होते. प्रशांत किशोर यांच्या एंट्रीमुळे राष्ट्रवादीला मोठे फायदे. डेटा ड्रिव्हन राजकारण. प्रशांत किशोर हे प्रत्येक मतदारसंघातील जातीचे गणित, मतदारांचा कल आणि स्थानिक नाराजीचा अचूक डेटा काढण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे येथून पुढे फक्त प्रशासक किंवा प्रादेशिक नेते ही प्रतिमा बदलून दादांच्या पक्षाला व्यापक जनमानसाचे नेते म्हणून प्रोजेक्ट केले जाईल. त्याशिवाय पीके यांचा तरुण आणि तटस्थ मतदारांवर फोकस असतो. सोशल मीडिया आणि ग्राउंड लेवलच्या सर्वेक्षणाद्वारे पक्षाला नवीन मतदारांशी जोडण्यातही पीके यांच्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीला फायदा होईल असं बोललं जात आहे. जागा वाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा वाढणार. आगामी 2029च्या लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपात प्रशांत किशोर यांच्या डेटाचा वापर करून आमची या जागेवर ताकद जास्त आहे हे सर्वेक्षणाच्या आधारे सिद्ध करून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर राष्ट्रवादी दबावाचं राजकारण करू शकतं. याशिवाय सध्या राज्यात शिंदे गटाचे मतदार आणि राष्ट्रवादीचे मतदार काही ठिकाणी आमनेसामने आहेत. पीके यांच्या आक्रमक रणनीतीमुळे शिंदे गटाच्या पारंपरिक जागांवर राष्ट्रवादी हक्क सांगू शकते, ज्यामुळे शिंदे गटाला खऱ्या अर्थानं मोठा फटका बसू शकतो. भाजप आणि शिंदेंच्या सेनेला पीकेचा किती धोका? प्रशांत किशोर यांच्या निवडीमुळे जरी राष्ट्रवादी पॉवरफुल होणार असली तरी सध्या दादांची राष्ट्रवादी महायुतीत म्हणजे भाजप सेनेसोबत सत्तेत आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या एंट्रीने महायुतीमधील मित्रपक्ष भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या गोटात नक्कीच चिंतेचं वातावरण तयार होऊ शकतं. कारण पीके हे कोणत्याही पक्षाला नंबर 2 वर ठेवण्यासाठी रणनीती आखत नाहीत, तर त्या पक्षाला नंबर 1 बनवण्यासाठी काम करत असतात. भाजपच्या मायक्रो मॅनेजमेंटला आव्हान. भाजप स्वतः निवडणुकीच्या मायक्रो मॅनेजमेंटमध्ये माहीर आहे, पण आता त्यांच्या सोबतीला असलेल्या राष्ट्रवादीकडे पीकेंसारखा चाणक्य आल्यामुळे अंतर्गत स्पर्धा तीव्र होईल आणि भाजपला आपल्याच मित्राविरुद्ध सावध पावलं टाकावे लागतील. थोडक्यात सांगायचं तर
अजितदादांच्या अकाली एक्झिटनंतर सुनेत्रा पवार यांनी प्रशांत किशोर यांच्या रूपाने महायुतीत राहूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि ताकद वाढवण्याचा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता प्रशांत किशोर यांनी ज्या ज्या नेत्यांचा हात धरला त्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी ठरले. यामुळे भारतीय राजकारणात त्यांना इलेक्शन गुरु किंवा किंग मेकर असं म्हटलं जातं. स्वतःचा जनसुराज्य पक्ष स्थापन करून नुकत्याच लढवलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत स्वतः थेट उमेदवार म्हणून उतरल्यावर त्यांना मोठा फटका बसला असला तरी पडद्यामागे रणनीतिकार म्हणून त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आजही देशात सर्वोत्तम मानला जातो. आता 1 जूनपासून सुरू होणारा पीके पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी कूच बदलून देतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.